आपल्यासोबत अमोल मिटकरी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया. अमोलजी, ही भेट होते म्हणजे अजित पवार जे आहेत ते आपल्या परिवारासोबत, पार्थ पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत आणि सोबत पक्षाचे नेते सुद्धा आहेत. नेमकं शुभेच्छा देणं इतकंच कारण आहे या भेटीमागे की मग आणखी काही कारण असू शकतं, तुम्हाला काय वाटतंय? आज आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पक्षीय नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना करत असतात. तुम्ही बघितलं असेल सकाळी ट्विटरच्या माध्यमातून अजितदादांनी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी सुद्धा प्रतिसंगमावर भेट झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली होती. मात्र आज योगायोग वाढदिवस आहे आणि 41 आमदार निवडून आले. काल मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात दिल्लीतल्या बैठका आणि त्यानंतर आज सहकुटुंब म्हणजे पार्थ पवार तिथे आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब आहेत, दादा आहेत. हे सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायला गेलेत, आशीर्वाद घ्यायला गेलेत आणि नक्कीच अजितदादांनी सिद्ध केलंय की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आता इथून पुढे एक संघ दिसावा असं वाटत असेल तर अजितदादांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलंय. आणि आजची जी भेट आहे ती फक्त आणि फक्त सदिच्छा भेट आहे. या मागे कुठलाही राजकीय अन्वय अर्थ नाही. शेवटी त्यांच्या भेटीमध्ये ज्यावेळी आपण असं म्हणतोय की शुभेच्छा देणे यात काही गैर नाही, शुभेच्छा देण्यासाठी जाऊ शकतात, मग रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या वेळी अजित पवारांनी भेटणं टाळलं होतं किंबहुना दोघांकडूनही ते टाळलं गेलेलं होतं, मग आजच ही भेट का होते? तुम्ही गफलत करता आहात. रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा जोर होता. दादांनी सांगितलं होतं की माझी बहीण जर मला ओवाळायला आली, अर्थातच सुप्रियाताई 10 वर्षांना त्यांच्यापेक्षा लहान आहेत. सुप्रियाताई त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यात गुंतलेल्या होत्या. आम्ही जनसन्मान यात्रेमध्ये गुंतलेलो होतो. महाराष्ट्रातल्या लाखो बहिणी ओवाळत होत्या. त्यावेळेस चुकामुक झाली, त्यामुळे एकत्र येता आला नाही. पाडव्याचा प्रश्न, पाडव्याला 2 ठिकाणी पाडवे झाले, काटेवाडीत झाला आणि गोविंद बागेमध्ये झाला. त्यावेळेस दादांनी सांगितलं की गोविंद बागेमध्ये येणारी लक्षणीय गर्दी असते, ती कुठेतरी डिवाइड झाली पाहिजे, म्हणून आम्ही यावेळेस काटेवाडीचा प्रयोग केला. आणि आज जर तो सगळं एकत्र म्हणजे ते भेट घेत असतील तर मला असं वाटतं याचा विशेष आनंद असला पाहिजे. जितेंद्र आव्हाडांसारख्या आगलाव्या माणसाला हे कधी चांगलं वाटणार नाही की हे दोघं एकत्र येत आहेत म्हणून. बाकी सर्वांना त्या गोष्टीचा आनंदच आहे. पवार साहेब आमचं दैवत आहे, आम्ही सुरुवातपासून सांगत आलो. कुठेही पवार साहेबांवर टीका टिप्पणी होणार नाही याची काळजीपूर्ण इलेक्शनमध्ये घेतल्या गेली आणि ज्यांनी टीका टिप्पणी केली त्यांना सडेतोड उत्तर दिलं गेलं. मग सदाभाऊ खोतांनी टीका टिप्पणी करू दे का आणखी कोणी करू दे, त्याला सुद्धा बावनकुळे साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन समज दिलेली आहे ना. त्यामुळे पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, साहेबांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. आणि शेवटी वडिलाचा जर वाढदिवस असेल आणि मुलाच्या वडिलाचे किती वादविवाद असतील तरी शेवटी मुलाचं कर्तव्य असतं बापाचं दर्शन घेणं. त्याच्यामुळे या भेटीकडे कौटुंबिक भेट म्हणूनच पाहिलं पाहिजे. राजकीय जर काही त्यात चर्चा झाली तर अजितदादा तुम्हाला माहिती आहे स्पष्ट मनाचा नेता आहेत. दादा पत्रकारांशी बाहेर येऊन भेटी अंती सांगतील की खरं काय खोटं काय. बरं, दादा पत्रकारांशी बातचीत करतीलच, तुम्ही सुद्धा जोडलेले राहा. थोडा वेळ तुम्हाला थांबवतो कारण भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीण जी, कसं पाहताय या भेटीकडे? नाही, मला वाटतं महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि जर एखादा ज्येष्ठ नेता, त्यातच ते अजितदादांच्या कुटुंबातले एक प्रमुख आहेत, यांना जर त्या ठिकाणी अजितदादा, सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि राष्ट्रवादीचे नेते भेटत असतील तर त्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा गैर मानायचं कारण नाही. महाराष्ट्र हा परंपरा जपणारा महाराष्ट्र राज्य आहे आणि त्याच्यामुळे आपण राजकीय विरोधक असले तरी त्यांना एकमेकांना शुभेच्छा देत असतो, भेटत असतो, त्यांना दीर्घायुष्य चिंतित असतो. आणि त्याच्याने पवार कुटुंबाने तर कुटुंब म्हणून अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण केलंय. आता राजकीय मतभेद मधल्या काळात समजा काही झाले असले तरी शेवटी कुटुंब आहे आणि कुटुंब या नात्यानं ते जर गेले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नाही. प्रवीण भाऊ, आणखी एक प्रश्न असा निर्माण होतोय, आता ही भेट जिथं होते दिल्लीमध्ये 6 जनपद, त्याच्या बाहेरचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आहेत राष्ट्रवादी पक्षाचे, ते असं म्हणतायत की दोघं एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही या भेटीकडे बघतोय. असं झालं तर तुमची भूमिका काय असेल जर शरद पवारांनी महायुती सोबत यायचं म्हटलं तर? नाही, हे बघा, आता त्यांनी एकत्र व्हायचं नाही व्हायचा त्यांचा विषय आहे. त्या ठिकाणी अनेक लोक एकत्रित येऊन घट्टच मोठ होत असते. उद्या पवार साहेबांनी दादांबरोबर येऊन महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारला त्या ठिकाणी जर पाठबळ दिलं तर महाराष्ट्राच्या हितासाठी ते चांगलंच आहे. म्हणजे स्वागताची भूमिका असेल भाजपची. पवार साहेब हे विकासाभिमुख अशा प्रकारची भूमिका घेणार आहेत. त्यांनी अनेकदा घेतलेली आहे. सत्तेत न जाता बाहेरून सुद्धा पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आजची राजकीय परिस्थिती बघाल तर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसारखं एक विश्वव्यापी अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय.
आणि मग जर विकासासाठी दादा जर आज महायुतीत असतील आणि त्यांचे समर्थन त्या ठिकाणी द्यायची इच्छा असेल तर ते स्वागतार्ह असेल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पवार साहेबांनी महायुतीच्या युतीच्या काळामध्ये त्या ठिकाणी बाहेरून समर्थन दिलंच होतं आणि त्यामुळे जर महाराष्ट्रात आता एवढं भक्कम स्थिर सरकार आलंय तर त्या ठिकाणी नुसतं विरोध करण्यापेक्षा जर चांगलं काम झालं आणि आपण समर्थन दिलं तर महाराष्ट्राचं हित आहे, भलं आहे असं जर त्यांना वाटलं तर आपल्याला आश्चर्य सुद्धा वाटायला नको. बरं, एकंदरीत ही जी भेट होते ती सदिच्छा भेट असल्याचं, शुभेच्छा देण्यासाठीची भेट असल्याचं समजतंय. प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय जर शरद पवारांनी सरकारला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर आमची स्वागताची भूमिका असेल. अमोल मिटकरी म्हणतायत ही सदिच्छा भेट आहे, राज्याची राजकीय संस्कृती हे सांगते. दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. बातमी आपण पाहतोय दिल्ली.